नमस्कार यूट्यूब फॅमिली. झाला रक्षाबंधनाचा सण साजरा. तर काल होतं रक्षाबंधन. तर आम्हाला दोघी बहिणींना एकच भाऊ आहे, म्हणून पौर्णिमेच्या दिवशीच आम्ही राखी बांधायला असतो. कधी काही कारणास्तव बघा काही अडचणी असतात, त्यामुळे कधीतरी एखाद्या वेळेस हुकत असेल, पण रक्षाबंधनाच्या दिवशीच आम्ही भावाला राखी बांधण्यासाठी जातो. तर आम्ही दोघी म्हणजे आमचं पहिलं तर माहेरापासून एकदम जवळ अंतर होतं. माझं 1 किलोमीटरचं आणि बहिणीचं 12 किलोमीटरचं. तर आता आम्ही दोघीही एका जागेवरती म्हणजे बाहेर राहायला गेलो. आम्ही दोघी आता आमचं 200 फुटाचं अंतर आहे, पण बाहेरचं अंतर लांब झाला. तरी सुद्धा आम्ही दोघी विचारानं आमच्या भावाला राखी बांधण्यासाठी गेलो. आमचा सण एकदम व्यवस्थितपणे पार पडला. कारण हे सोशल मीडियावरती माझे एवढे भाऊ झालेत, प्रत्येकाला शुभेच्छा तर मी दिलेल्या होत्या. स्पेशल व्हिडिओज टाकलेला होता, कारण सगळ्यांना आपण एक जणाला रिप्लाय करू शकत नाही. त्यामुळं तर भावासाठी काल मी गिफ्ट घेतलं होतं बघा. म्हणजे माझ्या ताईनं आणि मी माझ्या भावाला मोबाईल गिफ्ट केला होता. तर व्हिडिओ टाकायचा होता मला, कारण माझी आवड होती आणि ती आवड मी म्हणजे पूर्णपणे करते पूर्ण. तर त्यामुळे मी दुकानात ज्यावेळेस आम्ही मोबाईल घेतला तर त्यावेळेस तिथं पण एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि त्याला गिफ्ट करताना पण एक व्हिडिओ बनवला. तर एका जणाची मला कमेंट होती, कारण मी दादा नाही म्हणू शकत त्याला. तर एक जणाची कमेंट होती मला की भावाने तुम्हाला किती रुपये दिले सांगा. हे बघा, आमच्यासाठी आमचा भाऊ महत्त्वाचा आहे, आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही आहे. जर आम्हाला ज्यांना विचार करा, एक पोतभर जरी पैसे एखाद्याच्या समोर ढीग मांडला पैशाचा, पण त्याला जर भाऊच नसेल तर उपयोग काय त्या पैशाचा. हे बघा, आमचे जे भाऊ आहे, आमचे भाऊजे आहे ना, आमच्यासाठी खूप चांगले आहेत. त्यामुळं आम्हाला पैशाला आम्ही महत्त्व देत नाही. पैसा आम्ही आज कमवू उद्या कमवू, पैसा आमच्यासाठी काहीच नाही, कारण आम्हाला पैशाची गरज पण नाही आहे. आमच्या भावासाठीच आम्ही गिफ्ट केला मोबाईल. त्या भावाकडून आम्ही कशाचीही अपेक्षा करणार नाही. त्यानं फक्त ताटामध्ये 1 रुपया टाकला, मोकळं ताट ठेवायचं नसतं, पण 1 रुपया टाकला ना तरी आमच्यासाठी खूप काय आहे. कारण ते एकुलते एक भावासाठी आम्ही कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही कधीच. हे बघा, जगाला दाखवण्यासाठी नाही फक्त आमचं नातं, कारण आमचे जे सख्खे आहेत ना, फक्त माझं एकच कुटुंब, माझी सख्खी बहीण, सख्खा भाऊ, सख्खे आई वडील, बास एवढंच नातं. ह्याच्या पलीकडचं माझं जगच नाहीये असं म्हटलं तरी चालेल. कारण जे आपल्या आहेत, आपल्यापासून जी पिढी तयार झाली आहे ना, हे तर आपलं आहे, हे एक विषय वेगळा आहे, हा नंतरचा आहे. पण जे खरे नातेवाईक आहेत ना आपले, फक्त तेच. कारण हे पहा, जे रक्ताचे नाते असतात ना, हे जन्माने मिळतात आणि ती फक्त आपल्याच धरायची. कारण ज्या लोकांनी विनाकारण आपल्याला त्रास दिला, विनाकारण आपल्याला जाणून बुजून काही त्रासामध्ये ढकललं, त्या लोकांच्या दारात पुन्हा कधी आयुष्यात जायचं नाही, हा माझा एक ठाम निर्णय. आणि ते मी कडेला लावते, कारण माझी बहीण, माझे आई वडील, माझे भाऊ, ह्यांना सगळ्यांना मी प्रत्येक गोष्ट समजावते. कारण ज्या लोकांनी आपली गरिबी असताना आपला त्रास दिला ना, त्या लोकांच्या दारात फिरकून परत जायचं नाही. त्यांचा कॉल आला तर त्यांना बोलायचं नाही आणि उभ्या आयुष्यात त्यांना किंमत कधीच द्यायची नाही. तर मी माझ्या शब्द शेवटपर्यंत पाळते. तर हे बघा, आमच्यासाठी दुसरे कोणतेही नाते नाही आहेत. ते मला मानायचे पण नाही, ते मला पाळायचे पण, मला काहीच गरज नाही आहे. तर हे पहा, जे आपले ते आपले असतात, बाकी काही सांगायचं नसतं. बाकी कोण कुणाला राखी बांधायची, कुठं जायचं, काय करायचं, कुणी रुसलं फुगलं काही त्याचं घेणं देणं नसतं. आणि मेन म्हणजे कुणावरती ओझं टाकायचं नाही. म्हणून आपण पहिल्यापासून आपली गरिबी श्रीमंती काय असेल ते असो, आपण कोणाच्या दारात कधी गेलो ना आणि जायचं बी नाही. हे बघा, आपल्या नातेवाईकांपेक्षा ना हे जे लोक जे असतात ना परके, हे परके लोक तर कधी पण चांगले आहेत. आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला मदत करतात, आपल्या जवळ येतात, आपल्याला नसलेल्या अष्ट गोष्टीच्या काही माहिती सांगतात. बघा, हे जे परके लोक असतात ना, तर हे लोक आपल्याला वेळेला साथ देतात, पण आपले नातेवाईक कधी देत नाही. त्यामुळे त्या नातेवाईकांच्या घरी कधीच जायचं नाही. हे मी बऱ्याच वेळा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलंय आणि म्हणजे माझे आहेत रिलेटिव्ह, ह्यांना पण मी सांगते. तर बघा, कालपासून बरेच व्हिडिओ पाहिले. काही व्हिडिओ पाहून ना डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. कारण ज्यांना भाऊ नाही आहे त्या भावाची किंमत, सकाळी तर एक आजीच होत्या बघा, 40-45 वर्ष वय असेल त्यांचं. तर त्यांचा एक व्हिडिओ होता, त्या भावाच्या नावाने आरडत होत्या. का आरडत होते माहिती आहे? गेल्या रक्षाबंधनाला त्यांचा भाऊ त्यांच्याकडे राखी बांधायला आलेला होता. तर 2 दिवसापासून अगोदर त्या बहिणीला फोन करत होता माझ्याकडे राखी बांधायला ये म्हणून. तर त्या बोलले की नाही बाबा, तूच ये, सुट्टी काढून ये माझ्याकडे राखी बांधायला. तर ते भाऊ एका दिवसाची सुट्टी होती तरी सुद्धा त्या बहिणीकडे रक्षाबंधनाला राखी बांधून घ्यायसाठी आला होता. आणि यावर्षी तो भाऊच नाही, ॲक्सिडेंटमध्ये तो भाऊ त्यांचा वारला. किती अवघड गोष्ट आहे त्या बहिणीसाठी. तर हे बघा, बहिणी भावाचं नातं फक्त जगाला दाखवण्यासाठी नसतं, ते निभावलं पण पाहिजे. कारण जे आपले असतात ना, ही जन्माने मिळालेले नाते असतात, हे परत आयुष्यात परत येत नाहीत.
त्यामुळं आपल्या नात्यांचा कधी अपमान करू नका. जे आपल्या आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, अधिकारासाठी त्यांना कधी भांडू नका. हे बघा, भावाची प्रॉपर्टी, भाऊ भाऊजे हे ज्या गोष्टी असतात ना, आपण जर समजदार असलो ना तेही समजदारच राहतात. पण जर आपण 4 पैशासाठी त्यांना उद्धटपणे बोललो किंवा त्यांच्यासोबत नातं तोडलं ना, तर आयुष्यभरासाठी नातं तोडूनच राहावं लागतं. आणि राहिला विषय, तर आपण सांगतो की आई वडील गेल्याच्या नंतर माहेर नसतं मुलींना, माहेर असतं. जर आपण जर नीटनेटकं वागलं, आपणही ज्यांना त्यांना जिथं तिथं मान सन्मान दिला ना, तर माहेर असतंच. आणि पैशापुढं सगळ्याच गोष्टी चालत नाहीत. पैसा आपण भविष्यात कधी पण कमवू शकतो. एका जणाची मला काल इंस्टावरती कमेंट होती, कारण मी भावाला माझ्या बहिणीनं आणि मी दोघींनी मिळून माझ्या भावाला मोबाईल गिफ्ट केला. जुना मोबाईल होता, वापरत होता. प्रत्येकाची हौस असते. आमच्याकडे 2-2, 3-3 मोबाईल आहेत, 1-1 लाखाचे. त्याची पण काहीतरी हौस असेल म्हणून त्याला आम्ही दोघींनी मिळून मोबाईल घेतलेला काल. त्याला तो आम्ही रक्षाबंधनला गिफ्ट केला. तर तेव्हा माझा भाऊ बोलला, बिचारचे त्याच्या तर अपेक्षा काहीच नाही आता. आणि तो आम्हाला पाहूनच खुश आहे, कारण त्याच्या बहिणीचं चांगलं चाललंय, त्याच्या बहिणीचं चांगलं आहे, त्याच्यामध्ये तो खूप समाधानी आहे. कधीही कशाची अपेक्षा आमच्याकडून करत नाही. तर एका जणांची मला कमेंट आलेली होती की मोबाईल घेतला हे सगळं खरं आहे, मग तुम्हाला भावाने किती रुपये टाकले हे सांगा. तर तो हलक्यात घेतोय का भारीत घेतोय हे मला त्याच्या वाक्यातून समजलं नाही. आणि मी त्याला दादा म्हणू पण शकत नाही. पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मी कमेंटद्वारे पण केलं. आणि पुन्हा एकदा सांगते की हे बघा, पैशासाठी आमचे नाते नाही येतं आणि पैशाला आम्ही किंमत देत पण नाही. कारण जेव्हा आमची गरिबी होती, जेव्हा आमची परिस्थिती पण नव्हती ना, तेव्हा पण आम्ही पैशापुढे गेलो नाही. म्हणजे पैसा आहे हे ते, पैशामुळे एखादं जर श्रीमंत दिसला म्हणजे त्याचे पाया पडायचं, ही पद्धत आमच्याकडे नव्हती. तू श्रीमंत, तू तुझ्या घरी, आणि तू गरीब ये जवळ. हे बघा, गरीबाला जर आपण कधी पण मदत केली ना, तर आपल्या वाईट काळामध्ये तो गरीब आपल्या मदत करतो. पण जो श्रीमंत आहे ना, तर त्या श्रीमंताला आपण जर पैसे मागले, आपल्याला तो भिकारी समजतो. त्यामुळं मोठ्यांच्या कधी नादी लागायचं नाही. आपली परिस्थिती कशी असो, मोठ्यांच्या नादी लागायचं नाही, मोठ्यांना कधी बोलायचं पण नाही. त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे होतं की आमचे पैशासाठी नाते नाहीत. आणि त्याला तीच गोष्ट मी कमेंटद्वारे पण सांगितली की तुझ्या बहिणी तुला पैशासाठी राख्या बांधतात का? कारण आम्ही तर नाही बांधत. आमच्या भावाने फक्त ओवाळणीसाठी 1 रुपया जरी ताटामध्ये टाकला तरी पण तो आम्हाला खूप पुरेसा आहे. राहिला विषय, आमच्या भावाचं घराचं बांधकाम चालू आहे. घर म्हटलं की 40-50 लाख रुपये असेच निघून जातात. तर त्या भावासाठी किती मदत करायची किंवा करायची की नाही हे आम्ही आमचं बघू. कारण आता बरेच प्रश्न आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट्स वगैरे काही वेगवेगळे येतात. कारण तिथं घराचं बांधकाम चालू होतं, मुद्दा म्हणून आम्ही तिथं राख्या बांधल्या. कारण जे त्यांचं पहिलं घर होतं तिथं त्याला राखी बांधली नाही. त्या नवीन घरामध्ये आम्ही रक्षाबंधन साजरा केला. हे जर म्हटलं की भिंती सगळ्या ओल्या आहेत, इथं जागा होती का तुम्हाला? आमच्या भावाचं बांधकाम चालू आहे आणि जगाला दाखवण्यासाठी नाही, पण आमच्या आनंदासाठी आम्ही तिथं साजरा केला. पण माझा आनंद तिथंपर्यंतच व्यक्त होत नव्हता, म्हणून मी तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केला. कुणाला काही त्रास होत असेल ना, तुम्ही तुमच्या डोळ्यांना एक काळी पट्टी बांधायची आणि शांत मुकाट्याने झोपून घ्यायचं. पण जर पंचायती जर केल्या ना, तर अवघड होईल तुमचं. हे बघा, ज्यांना नाही त्यांना किंमत असते. कारण ज्यांचे नाते तुटलेत किंवा ज्यांचे नाहीतच असून सुद्धा नाहीयेत, अशांना विचारा भाऊ नसल्याचं दुःख, बहीण नसल्याचं दुःख. कारण प्रत्येकाच्या नशिबात सगळ्याच गोष्टी नाही येतात. काही ना बहीण नाही, भाऊ आहे तर बहीण नाही, बहीण आहे तर भाऊ नाही, सगळ्यांच्या नशिबात सगळं नाही आहे. त्यामुळे जे नाते आहेत त्या नात्यांना जपा, जीव लावा. आणि हो, आयुष्य एकदाच आहे, इथं वन्स मोर नाही आहे. तुम्ही जर देवाला परत प्रार्थना केली की देवा मला परत हे जन्मात घाल, शक्य नाही आहे. त्यामुळं आहे तोपर्यंत हसून खेळून जगा, आपल्या नात्यांना किंमत द्या. एवढंच सांगायचं व्हिडिओमध्ये. जास्त व्हिडिओ पण नाही करायचा मला. तर पहा, काय असेल तुमचे विचार बदला आणि जे आपले नाते आहेत ना त्यांना जवळ करा.